विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। अवघड विषयाचा अभ्यास कसा करायचा याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या यशाच्या मार्गामध्ये जे वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासावे लागतात त्यामधले काही विषय, त्यातला काही भाग, काही संकल्पना आपल्याला अवघड वाटतात। या अवघड वाटणाऱ्या विषयांना नेमकं डील कसं करायचं हे लवकर न कळाल्यामुळं यशापर्यंत जाण्याचा आपला मार्ग लांबत जातो। एखादा विषय अवघड वाटतो म्हणजे काय होतं? अवघड वाटणे याचा अर्थ तो न समजणं किंवा वारंवार प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये पुढं जाता न येणं, त्यातल्या संकल्पना न कळाल्यामुळं त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देता न येणं, उत्तर देतोय पण विषय कळाला नसल्यामुळं नेमकं काय मांडलेलं आहे हेच माझ्या लक्षात न येणं। विषय अवघड वाटतो याचा दुसरा एक भाग असतो तो म्हणजे त्या विषयामध्ये मन न लागणं, तो अभ्यासाला घ्यायलाच नको वाटणं। अभ्यासाला घेतला तरी त्याच्यावर असणाऱ्या नाराजीमुळं आपण तो बाजूला ठेवणं आणि त्याची टाळाटाळ करणं। विषय अवघड होत जातो याची नेमकी प्रक्रिया काय असते? कुठलाही विषय समजून घ्या, सुरुवातीपासून कधीच अवघड असत नाही। मुळात आपण जेव्हा शाळेत जायला सुरुवात केली तेव्हा कुठलाही विषय आपल्यासाठी कधीच सोपा आणि अवघड अशी संकल्पनाच अस्तित्वात नव्हती। पण हळूहळू काही विषय आपल्यासाठी सोपे होत गेले आणि काही विषय आपल्यासाठी अवघड होत गेले। विषय अवघड होत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय होतं? प्रत्येक विषयाच्या संकल्पना समजून घेताना त्याचे अँगल्स वेगळे असतात, त्याच्या पद्धती वेगळ्या असतात। आपल्याला नेमकी पद्धत कुठल्या विषयाला वापरायची हे जेव्हा कळतं तेव्हा तो सोपा जातो आणि त्याचं टेक्निक, त्याचं टूल आपल्याला हस्तगत झालं नाही तर मात्र तो विषय अवघड होतो। या पहिल्या पायरीनंतर काय होतं बघा, अशी टूल्स मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, आपण धडपडही करतो, पण ती न मिळाल्यामुळं किंवा ती टूल्स मिळवत असताना आपल्याकडं पेशन्स न राहिल्यामुळं हळूहळू तो एरिया डार्क होत जातो। म्हणजे ग्रे एरिया जो असतो तो हळूहळू आता डार्क होत जातो आणि चक्क आपण त्याला काळ्या यादीमध्ये टाकतो। मग आपल्या दृष्टिकोनातून कुठलाही विषय असेल, मग तो गणित असू शकतो, इंग्रजी असू शकतो, विज्ञान असू शकतो, अर्थव्यवस्थेतला काही भाग असू शकतो, भूगोलातल्या संकल्पना असू शकतात, इतिहासातल्या सनावळ्या असू शकतात, काहीही। आपली एक संकल्पना अशी असते की जे मला लक्षात राहतं तो विषय सोपा। हा मोठा गैरसमज आहे। एक लक्षात घ्या, स्मरणात ठेवणे आणि अवघडपणा याचा संबंध नाहीये। तुम्ही स्मरणात तात्पुरतं ठेवताय आणि काही कालावधीनंतर ते विस्मरणात जाऊही शकतं। रट्टा मारून आपण जे स्मरणात ठेवतो ते सोपं झालं असा त्याचा अर्थ असत नाही। तेव्हा विषयाचा अवघडपणा हळूहळू वाढत जातो। आपला मूळ मुद्दा जो आहे तो जो अवघड विषय आहे त्याला डील कसं करायचं याच्यातला सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे त्या विषयाला डील करण्याची तंत्र, टेक्निक्स शिकून घेणं। एकतर तो विषय समजावून सांगणारा जो तज्ज्ञ असेल आणि जो सुज्ञ असेल, मी दोन शब्द वापरले, तज्ज्ञ आणि सुज्ञ। तज्ज्ञ ज्याला विषय माहिती असतो आणि सुज्ञ ज्याला विषय समजावून सांगता येतो। तेव्हा तज्ज्ञ आणि सुज्ञ याचं कॉम्बिनेशन असणाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही ते शिकून घ्या। प्रत्यक्ष समोर बसून शिका, आजकाल डिजिटल मीडियम आहे त्याच्यातून शिका, मित्रांकडून शिका, जी व्यक्ती तुम्हाला समजून सांगू शकेल त्याच्याकडून ती तंत्र शिकून घ्या आणि ती आत्मसात करा। ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे। हिच्यामध्ये टाळाटाळ केल्यामुळंच खरं तर आपला विषय आजपर्यंत अवघड झालेला असतो। दुसरा भाग, मला आता विषय समजून घ्यायचा आहे म्हणजेच अवघड विषय आता आत्मसात करायचा आहे। त्याला डील करत असताना मला त्या विषयाबद्दलची रिसेप्टिव्हिटी वाढवावी लागेल। मुळात कोणताही विषय समजून घेण्यासाठी रिसेप्टिव्हिटी फार आवश्यक असते। आपण इथं झाडाचं उदाहरण घेऊया। झाडाला पानं असतात, झाडाला मुळं आहेत, मुळांच्या माध्यमातून पाणी, पोषणद्रव्य, खतं वृक्षामध्ये येतात। पानं सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात। याला आपण अवघड विषय सोपा करून घेण्याच्या प्रक्रियेशी आता तुलनात्मक बघूया। झाडांनी जे शोषून घ्यायचं आहे किंवा सूर्यप्रकाशात
प्रकाश संश्लेषण करायचं आहे यामध्ये पानांची रिसेप्टिव्हिटी असावी लागते. म्हणजे त्यामध्ये छिद्र किंवा जे मुळं आहेत त्याच्यावर असणारी बारीक बारीक रंध्र, मायक्रो स्वरूपामध्ये असणारी रंध्र, ती जर का ब्लॉक झालेली असतील तर रिसेप्टिव्हिटीज कमी होईल. जी पानं प्रदूषणाखाली आहेत, जी मेंचट तेलकट झालेली आहेत, ज्यांची छिद्र रंध्र बुजलेली आहेत, त्यांचं प्रकाश संश्लेषण कमी होतं. रिसेप्टिव्हिटी कमी झाल्यामुळं प्रकाश संश्लेषण कमी होतं, म्हणजेच तो विषय अवघड होतो. आपण विषयाला सामोरे जात असताना आपली सगळी ओपनिंग्ज समजून घेण्यासाठीची सगळी अंडरस्टँडिंगची ओपनिंग्ज नेहमी ओपन ठेवावी लागतात. आपण स्वतःला जेव्हा क्लोज करतो तेव्हा या क्लोज अवस्थेमुळे तो विषय आपल्यापर्यंत पोहोचत नाही. विषय अवेलेबलच असतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ज्ञान सदैव आपल्या आजूबाजूला अवेलेबल असतं. आपण त्यापैकी किती ग्रहण करतो त्यावर ते आपल्याला आत्मसात होतं. अवघड विषय हा अवघड नसतोच मुळात. आपली रिसेप्टिव्हिटी विशिष्ट तंत्रांनी आपण जर का मेंटेन करू शकलो तर तो आपल्यामध्ये हळूहळू हळूहळू पाझरायला सुरुवात होते. आता याच्यातला दुसरा एक मुद्दा आहे पुढचा, अवघड विषय सोपा करून समजून घेण्यासाठीचा, आणि तो म्हणजे त्या विषयामध्ये सातत्यानं हळूहळू हळूहळू पुढं जात राहायचं. आता पुढं जात राहायचं असं म्हणतो तेव्हा तुकारामांनी याच्याविषयी एक अभंग म्हटलेला आहे. खडकाचे जे अंग आहे ते ओले असणारं जे मूळ आहे ते भंग करतं. कशामुळं? एखादं छोटंसं मूळ आहे ते अत्यंत, बघा ना किती टेंडर असतं मूळ, अत्यंत नाजूक असणारं जे मूळ आहे ते आणि कठीण असणारा खडक तुलना तरी होऊ शकेल का? पण या खडकाचं अंग ते जे नाजूक असणारं मूळ आहे ते भंग करून, प्रस्तरभंग करून आरपार जातं. हे कशामुळं घडतं? याला तुकाराम महाराज सोपं उत्तर देतात, ते म्हणजे अभ्यास. कार्यसिद्धी होते याचं कारण अभ्यास. अभ्यास याचाच अर्थ ते मूळ आपलं जे काम आहे ते सातत्यानं चालू ठेवतं. म्हणजेच हळूहळू हळूहळू त्या खडकामध्ये पुढं 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 सरकत जातं आणि त्या खडकाचा भंग होतो. मला सांगा, जर अत्यंत नाजूक असणाऱ्या झाडाच्या मुळाला जर का अत्यंत खडक असणारा, अत्यंत कठीण असणारा खडक तोडणं शक्य आहे, भंग करणं शक्य आहे, तर विषयाचा भंग करणं आणि अवघड विषय समजून घेणं फार अवघड आहे का? अजिबात नाही. आता मला त्या अवघड असणाऱ्या विषयामध्ये इंटरेस्ट टिकवून ठेवता आला पाहिजे. बघा, सिनेमागृहामध्ये मी जातो तेव्हा कॉमेडी सिनेमा असेल तर मी मनापासून एन्जॉय करतो, अगदी पोट धरून धरून आपण हसतो. काही सिनेमांमध्ये तर काय होतं बघा, चक्क आपण तिथल्या प्रसंगांबरोबर एकरूप होतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण चक्क एक रूप होतो. ही एकरूपता कशामुळे आलेली असते? रिसेप्टिव्हिटी. हळूहळू त्या प्रसंगांमध्ये आपलं जाणं आणि ते चक्क प्रसंग आपल्याच आयुष्यात घडतायत असं आपल्याला वाटत राहणं. त्याऐवजी एखादी आर्ट मूव्ही असेल, त्याच्यामध्ये सहजासहजी समजणारे विनोद नाही आहेत म्हणा, पण थोडेसे गहन स्वरूपाचं काही गोष्टी असतील, काय होतं आपल्याला कळत नाही म्हणतो आपण. मग म्हणतो काही इंटरेस्टिंग सिनेमा नाही आहे. कदाचित त्याच्यामध्ये वरचा जो थर आहे त्याच्या अंतर्गत खूप काही इंटरेस्टिंग असू शकतं, पण आपण तो इंटरेस्ट टिकवण्यासाठी ती रिसेप्टिव्हिटी तिथं मेंटेन न ठेवल्यामुळं आपणाला फक्त काही सिनेमेच आवडतात, काही सिनेमे आवडत नाही आहेत. काहींच्या बाबतीत आपण एकरूप होतो, काहींच्या बाबतीत होत नाही. सिलेबसमधले जे अवघड वाटणारे विषय आहेत ते असे सिनेमे आहेत, जे आर्ट मूव्हीज आहेत, त्याच्या वर असणारा लेअर एकदा बाजूला केला की त्याच्या आतमध्ये असणारा जो गाभा आहे तो खरंच मऊ असतो, तो आपल्या कामाला येतो. आता पुढे जात असताना विषय समजून अवघड विषय सोपा सोपा होत असताना आणखी एक तंत्र पाळावं लागतं आणि ते म्हणजे पेशन्स. प्रचंड पेशन्स ठेवावा लागतो, सहनशक्ती ठेवावी लागते. पेशन्स याचा अर्थ लोक चुकीचा घेतात. पेशन्स असं त्यांना वाटतं की वाट बघणे म्हणजे आपोआप मला विषय समजेल. नाही, प्रयत्नामधलं सातत्य, अभ्यास, मगाशी जे आपण नाजूक मुळाचं उदाहरण दिलं ते पेशन्सनी काम करणारं मूळ आहे. मला तुम्हाला इथे एका माझ्या स्टुडंटचं उदाहरण द्यावंसं वाटतं. माझ्या UPSCच्या दिल्लीतल्या बॅचमधला बीर सिंग नावाचा हा विद्यार्थी जॉग्राफीच्या लेक्चरला मान्सून शिकवत असताना त्याला पहिल्यांदा तर काही मान्सून कळला नाही. लेक्चर झाल्यावर येऊन भेटला, काही समजून सांगितलं. पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरच्या वेळेला तो मान्सूनबद्दलच पुन्हा त्यांनी प्रश्न विचारले. लेक्चर झाल्यावर तेही समजून सांगितलं.
बॅचमध्ये जनरली काय होतं, सिलेबस पुढे पुढे जात राहतो, बॅच संपते. पण नंतर तो भेटायला यायचा तेव्हा त्याच्याकडे काही टॉपिकची यादी असायची आणि ज्याच्यामध्ये हे मला कळलेले नाही आहेत असं तो विचारायचा. ते वर्ष गेलं. पुढच्या वर्षीच्या वेळेला पुन्हा बीरसिंग भेटायला आला तर मला चक्क आश्चर्याचा धक्का बसला की तो मान्सूनबद्दल परत विचारत होता. आता एव्हाना त्यांनी एक मेन्स दिलेली होती पण त्याला मान्सून कळलेला नव्हता. मी परत समजून सांगितलं त्याला. असं 2, 3, 4, 5, 7, 8 वेळा झालं आणि मग मला स्वतःलाच असं वाटायला लागलं की अरे याला सांगतोय तरी समजत का नाहीये. तेव्हा माझ्या चेहऱ्याकडं जे काही बघून त्याला जे काही वाटलं असेल त्यावर तो मला म्हणाला, सर आप टेन्शन मत लेना, समजत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे पण समजून मी घेणार आहे कारण माझ्याकडे तेवढा पेशन्स आहे. बीरसिंग आज भारत सरकारच्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये जॉईंट कमिशनर या पदावर कार्यरत आहेत. याच्यापेक्षा मोठं उदाहरण तुम्हाला मी काय सांगायला पाहिजे. तेव्हा विषय अवघड असत नाही, आपली धारणा अवघड असते. आपले रिसेप्टर्स आपण ओपन ठेवायचे, सगळी रंध्र ओपन ठेवायची, काम सततपणे चालू ठेवायचं. खडक कितीही कठीण असू द्या, मूळ त्याच्यातून आरपार जाऊ शकतं. विषयातला इंटरेस्ट टिकवून ठेवण्यासाठी वरचा भासमान लेअर बाजूला काढायचा आणि बीरसिंग सारखा पेशन्स ठेवायचा. म्हणजे कसलाही अवघड विषय असला तरी तो आपोआप सोपा होत जातो आणि आपल्या यशाचा मार्गही सोपा होतो. त्या यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.